राम मंदिरामुळे भारत जगाचा मार्गदर्शक इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांचे प्रतिपादन. कैलासवासी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालातील दुसरे पुष्प. छत्रपती शिवरायांचा 350वा शिवराज्याभिषेक दिन यंदा साजरा होत आहे. त्याच वर्षी अयोध्येत 496 वर्षांनी पुन्हा रामलल्लाचे मंदिर उभं राहत आहे. ही एक प्रकारे शिवरायांना आदरांजली असून 2024 हे वर्ष युगप्रवर्तक असेल तेव्हा भारत आता जगाचा मार्गदर्शक बनणार असून याचे प्रतीक हे राम मंदिर असणार आहे, असं प्रतिपादन इतिहास अभ्यासक शिवभक्त मोहन शेटे यांनी केले. ठाण्यात सुरू असलेल्या 38व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत बुधवारी शिवरायांचा 8वा प्रताप हे दुसरे पुष्प मोहन शेटे यांनी गुंफले. यावेळी सत्राचे अध्यक्ष, भाजपाच्या आयुष्मान भारताचे ठाणे शहर संयोजक कैलास म्हात्रे, सुहास जावडेकर, परिवहन सदस्य विकास पाटील आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर येथे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा गमिनी कावा आजच्या काळात सुद्धा वापरता येतो हे आताच्या सत्ता संघर्षाच्या निकालाने आपण सर्वांना दाखवून दिले आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांची नीती आज देखील कालबाह्य झालेली नाही. शिवनीती म्हणजे प्रखर देशभक्ती, असं निरीक्षण इतिहास अभ्यासक शिवभक्त मोहन शेटे यांनी नोंदवले. तसेच समुद्रात 350 कोटींचे स्मारक सरकार उभारत आहे हे प्रेरणादायी आहे, पण समुद्रमार्गे एकही अतिरेकी देशात घुसणार नाही याची व्यवस्था उभारणे हेच खरे स्मारक ठरेल, असंही यावेळी ते म्हणाले. सैन्य आहे, शस्त्रास्त्र. त्या मुलांनी सांगितलं असेल की माझ्या मुठीमध्ये विश्वास, पाठीमागे आहे अजस्त्र सह्याद्री त्या पर्वतात राहणारी प्रात्यंत चपळ चिवट मराठी सह्याद्री या सगळ्यांना एकत्र करेल आणि स्वातंत्र्याचा संग्राम यशस्वी करून दाखवेल आणि कामाला सुरुवात केली. लक्षात घ्या, काही माणसं विचार करता एवढावे घालवतात की काम करायचंच राहून जातं. सारा जीवन तयार करता करता इतका वेळ गेला की जगायचंच राहून गेलं.